लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीची 30 एप्रिलची मुदत संपल्यानंतर धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे आणि अटींची पूर्तता न झाल्यामुळे तब्बल 80 लाख लाभार्थी महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत। त्यांचे लाभ बंद झालेत। यामुळे सुरुवातीला 2,46,00,000 असलेली एकूण लाभार्थी संख्या आता 1,66,00,000 आली। दरम्यान पात्र महिलांची संख्या घटल्याने सरकारचा या योजनेवरचा खर्च कमी होणार असून आता सर्व पात्र महिलांचं लक्ष मे महिन्याच्या हप्त्याकडे लागलं। अनेक अपात्र महिलांना फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरले। काय या महिला पैसे आणणार कुठून? या गोरगरीब महिला भले त्या अपात्र ठरल्या असतील। मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी। 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला, निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या। आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध? बहीण तिकडे, भाऊ इकडे। भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे। लाडक्या बहिला हव्यावर सोडून दिला आहे। जा तू मर का वाच। 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल। शिल्पा नलावडे आपल्या प्रतिनिधी अधिक माहिती आपल्याला याविषयी देत आहेत। शिल्पा, लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्यानंतर सुरू झाली छाननी आणि या छाननीच्या आतापर्यंतच्या टप्प्यात आता मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी त्यातून वगळल्या गेलेल्या आहेत। विरोधक टीका करतायत। काय अधिक माहिती आहे या योजनेच्या या छाननी प्रक्रियेबाबत? प्रसन्न सर, खरंय लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्यानंतर ई-केवायसीची जी मोहीम आहे ती समोर आली आणि त्यातून ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या वगळण्यात येत आहेत। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातून 80 लाख महिलांना वगळण्यात आलेला आहे। 80 लाख ज्या महिला आहेत त्यांना आता लाडक्या बहिणीचा हप्ताच मिळणार नाही। याचं एकमेव कारण म्हणजे ई-केवायसीची मोहीम राबवली। विशेष म्हणजे सप्टेंबर 2025 पासून ही ई-केवायसीची मोहीम सुरू होती। वेगवेगळ्या तारखा दिल्या जात होत्या। शेवटची जी तारीख होती ती 30 एप्रिलची होती। त्यानंतर तारीख वाढवून दिली जाईल का अशी चर्चा होती, मात्र जी शेवटची डेडलाईन दिली ती 30 एप्रिलची दिली आणि त्यानंतर आता ही तारीख वाढवून दिली जाणार नाही असं देखील थेट राज्य शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि ही जी पडताळणी केली होती ई-केवायसी मोहिमेची त्यातूनच ह्या 80 लाख ज्या महिला आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे। प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर अधिक मासाचा महिना सुरू आहे, धोंड्याचा महिना सुरू आहे आणि याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यात 80 लाख या लाडक्या बहिणींना मोठा फटका आणि धक्का बसलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर ही मुदत वाढून दिली जाईल का अशी चर्चा रंगली होती, मात्र ही मुदत वाढून दिली जाणार नाही असं थेट राज्य सरकारने सांगितलेलं आहे। अनेक वेळा मुदत वाढून दिली होती, त्यामध्ये ई-केवायसी करा असं वारंवार राज्य सरकार सांगत होतं, मात्र ई-केवायसी पडताळणी केल्यानंतर ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या 80 लाख लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहे। आपण जर लाडक्या बहिणींची लाभार्थ्यांची संख्या पाहिली तर 2.46 कोटी होती आणि आता जर आपण पाहिली तर ती थेट 1.46 कोटींवर आलेली आहे। विशेष म्हणजे लाडक्या बहिणींची ई-केवायसीची जी तारीख आहे ती वाढवून दिली जाईल का किंवा हे जी पडताळणी सुरू आहे त्यासाठी काही वेगळा प्रस्ताव आखला जाईल का अशी सध्या चर्चा सुरू आहे। मात्र राज्य सरकारने थेट सांगितलेलं आहे की आम्ही जी मुदत वाढवून दिली होती वारंवार ती लाडक्या बहिणींसाठी पुरेशी होती। आता इथून पुढे ही मुदत वाढवून दिली जाणार नाही असं देखील राज्य सरकारने सांगितलेलं आहे। आणि आपण दुसरीकडे जर पाहिलं तर विरोधक सातत्याने जेव्हापासून लाडकी बहीण योजना अंमलात आणली तेव्हापासून सातत्याने टीका होताना पाहायला मिळते आणि आता देखील ही जी ई-केवायसीची मोहीम पडताळणी राबवलेली आहे त्याच्यामध्ये ज्या 80 लाख महिला वगळण्यात आलेल्या आहे त्याच्यावरून पुन्हा आता ही टीका टिप्पणी सुरू झालेली आहे। मात्र आता ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना मात्र मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे संपूर्ण लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं बघूया हा सगळा आता ही योजना कशा प्रकारे पुढे जाते, आणखी पडताळण्या होणार की आता आहे तो आकडा कायम राहणार पाहावं लागेल। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।